आणि आता यवतमाळमध्ये 10वीचा मराठीचा पेपर फोडणारा खरा सूत्रधार अखेर सापडलेला आहे। पुतणीला परीक्षा केंद्रावर सोडणाऱ्या काकानेच पेपर फोडल्याचं तपासात समोर आलंय। अमोल राठोड असे या आरोपीचं नाव असून परीक्षा सुरू झाल्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्याने हा काका सर्वांची नजर चुकवून केंद्र संचालकांच्या कक्षात घुसला। तिथे त्याला 4 प्रश्नपत्रिका आढळून आल्या। त्याचे फोटो काढून गोपाळ जाधव या मित्राच्या मोबाईलवर पाठवला। त्यानेच मग ती प्रश्नपत्रिका व्हायरल केली आणि केंद्र संचालकांचा पेपर व्हायरल करण्याच्या प्रकरणामध्ये काडी मात्र संबंध नसल्याचा दावा आता करण्यात येतोय। यवतमाळमध्ये पेपर फोडीचा मुख्य सूत्रधार आता सापडलाय। आणि आता यवतमाळमध्ये 10वीचा मराठीचा पेपर फोडणारा खरा सूत्रधार अखेर सापडलेला आहे। पुतणीला परीक्षा केंद्रावर सोडणाऱ्या काकानेच पेपर फोडल्याचं तपासात समोर आलंय। अमोल राठोड असे या आरोपीचं नाव असून परीक्षा सुरू झाल्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्याने हा काका सर्वांची नजर चुकवून केंद्र संचालकांच्या कक्षात घुसला। तिथे त्याला 4 प्रश्नपत्रिका आढळून आल्या। त्याचे फोटो काढून गोपाळ जाधव या मित्राच्या मोबाईलवर पाठवला। त्यानेच मग ती प्रश्नपत्रिका व्हायरल केली आणि केंद्र संचालकांचा पेपर व्हायरल करण्याच्या प्रकरणामध्ये काडी मात्र संबंध नसल्याचा दावा आता करण्यात येतोय। यवतमाळमध्ये पेपर फोडीचा मुख्य सूत्रधार आता सापडलाय।